मागील 66 दिवस आपण भक्तिज्ञान वैराग्य शिरोमणी श्री संत गोरोबा काकांचे दिव्य चरित्र श्रवण केलेत. चरित्रकथा या संदर्भाने विचार करता आपण पूर्णत्वाकडे आहोत. परंतु चरित्रगाथा या अनुषंगाने विचार केल्यास गोरोबा काकांच्या चरित्रकथेतील काही घटनांचा अन्वयार्थ लावणे अत्यावश्यक आहे. काही घटनांचा सर्वांगीण विचार करणे गरजेचे आहे. कारण यातील काही विषयांबाबत मतमतांतरे आहेत की ज्यांना स्पष्ट करणे अपेक्षित आहे. शिवाय अभंगाद्वारे गोरोबा काकांनी जे काही हितगुज केले, अनुभवाचे बोल म्हणून जे काही त्यांनी शब्दरूपाने समाजासमोर ठेवले, त्यांच्या त्या जीवनविषयक सिद्धांतांचा विचार करणे हे सुद्धा क्रमप्राप्त ठरते. त्याशिवाय वैराग्य महामेरूंच्या जीवन दर्शनाची सांगता करता येणार नाही. श्रोतेहो, भारतीय समाजमनावर आध्यात्मिक विचार परंपरेचा प्रभाव अगदी प्राचीन काळापासून आहे. वैदिक कालखंडापासून या देशात आचार व विचारशास्त्र ग्रंथांच्या माध्यमातून प्रतिपादिले गेले. नीतिमूल्याधिष्ठित सामाजिक जीवनपद्धती आणि सात्विक समाधान यांच्या समन्वयातून भेदरहित आदर्श समाज निर्मितीसाठी केलेला अट्टाहास म्हणजेच प्राचीन ऋषीमुनींपासून मध्ययुगीन व अर्वाचीन साधू संतांनी सांगितलेले हे विचार, या पाठीमागे माणसाचे भूतलावरचे जगणे अधिक सुंदर व्हावे यासाठी विवेकपूर्ण व मानवी हितकारक नैतिक मूल्यांची तत्वप्रतिस्थापना हाच उद्देश होता. या महात्म्यांनी तर आपले संपूर्ण आयुष्य यासाठी समर्पित केले होते. हे सर्व संत, तीर्थंकर, पैगंबर, बुद्ध, प्रेषित, स्थल काल परत्वे सर्वत्र झाले. विशेष करून भारतभूमीमध्ये अधिक झाले. आणि या भारतभूमीतील महाराष्ट्रास्तर साधू संतांची भूमी म्हटले जाते. कारण ज्ञानेश्वर चक्रधरांपासून जगद्गुरु तुकारामांपर्यंत येथे संत मांदियाळीची खूप मोठी वैभवशाली परंपरा आहे. विशेषतः इसवी सनाचे 12वे-13वे शतक हे इथल्या संत संप्रदायाचे आध्यात्मिक सुवर्णयुगच म्हणावे लागेल. या कालावधीत इथल्या मातीच्या पवित्र कुशीतून नामदेव, निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपानदेव, मुक्ताई, जनाई, गोरा कुंभार, सावतामाळी, परिसा भागवत, साळ्या रसाळ, चोखामेळा, विसोबा खेचर, कुर्मदास, भानुदास, कानोपाठक, जगन्मित्र नागा, सच्चिदानंद बाबा, जोगा परमानंद, राका कुंभार, चांगा वटेश्वर असे अनेक संत ये मराठीची ये नगरी अवतीर्ण झाले. त्यांनी परमार्थ मार्ग अत्यंत साधा सोपा केला. अंगणातल्या तुलसी काष्टांची माळ गळ्याचे भूषण बनली. तिथलेच तुलसी दल समर्पित होऊ लागले. भाळी गोपीचंदन बुक्क्याचा टिळा शोभू लागला. पायी पंढरीची वारी आणि साध्या लाह्यांचा प्रसाद एवढ्या साधेपणाने देव सर्वसामान्य माणसाच्या जवळ आला नव्हे तर संतांनी तो जवळ आणला. ती जवळीक आमच्यात प्रगटली की नाही हा विषय वेगळा, पण कोणत्याही देवतांची भीतीपोटी केली जाणारी पूजा अर्चा नाकारून देव प्रेमाचा, भक्तीचा भुकेला आहे असे वैचारिक बीजारोपण करताना या संतांनी श्रद्धेला डोळसपणाचे लेणे प्रदान केले. धर्मसंस्थापनार्थाय तत्वचिंतनासाठी मायबोलीस प्राधान्य दिले गेले. सर्व प्रकारचे भेदाभेद अमंगळ असल्याची उद्घोषणा करण्यात आली. येथे कुणीही सानथोर नव्हता. येथे कुणीही नारी नर नव्हता. येथे कुणासही वर्ण जाती धर्माचा स्वतंत्र कुळाचार नव्हता. ना येथे कुणी श्रेष्ठ कनिष्ठ नव्हता. म्हणून कुळ जाती वर्ण हे अवघेची गा अकारण. एथ अर्जुना माझे पण सार्थक एक. किंवा म्हणून सानथोर न म्हणावे, ऊंच नीच भाव सांडावे, एक मीची ऐसे मानावे, वस्तू जाता ते. हीच यांची सुस्पष्ट आचारसंहिता होती. चैतन्यमयी नववैष्णव संप्रदायात सर्व भगवत भक्त म्हणून भक्त भागवत संप्रदाय ही संकल्पना उदयाला आली. आणि महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतभर या संजीवन स्वरूप विचारांना आत्मोद्धारासाठी जनमानसाकडून स्वीकारले गेले. वैश्विक एकात्मता, उदात्त जीवनमूल्ये आणि चराचराविषयीची करुणा इथल्या मातीत रुजली, फुलली व तिचे एका मोठ्या वृक्षामध्ये रूपांतरण झाले. या वृक्षाची वने निर्माण झाली. पसायदानाच्या भाषेत
चला कल्पतरूंचे आरव, म्हणजे हे वृक्ष चालते बोलते कल्पतरू होते. सात्विक समाधानाच्या रूपातले हवे ते प्रदान करणारे हे कल्पतरू स्वरूप संत आणि त्यांची कल्पतरूंचे आरव स्वरूप संत मांदियाळी. यातलाच एक जुना पुराणा अनुभव संपन्न विशाल कल्पवृक्ष म्हणजे वैराग्य महामेरू संत परीक्षक संत श्रेष्ठ श्री गुरोबा काका. मराठवाड्यातल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील आजचे तेर गाव हीच गुरोबा काकांची जन्मभूमी, कर्मभूमी व समाधीभूमी. प्राचीन काळातील हे तगर नामक शहर इसवी सन पूर्व 230 ते इसवी सन 230 हा 460 वर्षांचा सातवाहनांचा कालावधी म्हणजे या नगरीच्या इतिहासातील सर्वाधिक भौतिक उत्कर्षाचा काळ. सातवहन राज्याच्या आर्थिक राजधानीचा दर्जा असणारे हे शहर 6.5 मैलाचा विस्तार असावा एवढी विस्तीर्ण पसरलेली ही व्यापारी नगरी. ग्रीक, रोम, इजिप्त अशा देशांबरोबर व्यापारी संबंधांनी जोडले गेलेले हे तत्कालीन तगर समृद्धीच्या उत्तुंग शिखरावर विराजमान होते. असा वैभवशाली इतिहास असणाऱ्या या भूमीत शके 1189 म्हणजेच 1267 साली कुलाल वंशात महादबा किंवा महादू कुंभाराच्या घरी त्याची पत्नी रखमाबाईच्या पोटी गोरोबांचा जन्म झाला. गोरोबा काकांच्या जन्माची तिथी किंवा तारीख तर उपलब्ध नाहीच, पण जन्माचे शकही 2 सांगितले जातात, ज्यातील एक विद्वानांनी अभ्यासाअंती स्वीकारला आहे, जो सर्वमान्य आहे. गोरोबा काकांच्या वंशाचा, वडिलांच्या नावाचा उल्लेख व जन्माचा शक सांगणारा संदर्भ भक्ती कथा तत्व या ग्रंथामध्ये मिळतो. तेथे असे नमूद आहे, कुलाळ वंशी एक जान, महादू कुंभार नामाधिधान, तया गावीचे वतन, करी भजन श्रीहरीचे, तयापोटी झाला सूत, गोरा कुंभार जगविख्यात, 1189 प्रभव नाम संवत्सर. घरात विठ्ठल भक्ती व शिवभक्ती होती. या काळात एक खूप मोठे काम झाले आणि ते म्हणजे शैव संप्रदाय व वैष्णव संप्रदाय यातून उभा गंध आणि आडवा गंध या वादातून जो मनभेद निर्माण होऊ पाहत होता, तो दुराग्रही भावच या भागवत संप्रदायाने नाहीसा केला. हरी आणि हर हे चेतनारूपाने तत्वरूपाने एकच आहेत असा निर्वाळा त्यांनी दिला. हरिहरा भेद नाही, नका करू वाद या विचारसरणीचे बीजारोपण या कालावधीतच झाले. या संस्कारात गोरोबा लहानाचे मोठे झाले. योग्य वेळी त्यांचा विवाह झाला. पत्नी म्हणून संताबाई घरात आल्या. संसार चक्रातील जगराहटीप्रमाणे यथावकाश या दाम्पत्यास मूल झाले. गोरोबा काकांच्या चरित्रामध्ये एक प्रसंग सांगितला जातो. गोरोबा काकांचे समकालीन संत नामदेवही या प्रसंगास दुजोरा देतात. रांगत लेकरू गेले असे तेथे, तुडविले त्या ते न कळता असा उल्लेख संत नामदेवराय करतात. शिवाय संत एकनाथांसह पुढील सर्व चरित्रकारांनी या प्रसंगाचे वर्णन असेच केले आहे. संसारात असूनही प्रभुनाम स्मरणात सदैव रममान असणाऱ्या गोरोबांकडून एके दिवशी विठ्ठल स्मरण करत मडकी बनविण्यासाठीचा चिखल तुडवत असताना हे मूल पायाशी येऊन मरण पावले. विदेही स्थितीमध्ये नामसंकीर्तनाची बेहोशी असताना रांगत लेकरू आले आणि अनावधानाने चिखलात तुडवले गेले. बौद्धिकाच्या भूमिकेतून विद्वत्तेच्या चौकटीत हा प्रसंग खरा वाटत नसला तरी भक्तीच्या प्रेमाच्या प्रांतात तो खरा आहे. आपल्या एका अभंगात स्वतः गोरोबाच आपली देहस्थिती सांगताना म्हणतात, केशवाचे भेटी लागलेसे पिसे, केशवाचे भेटी लागलेसे पिसे, विसरले कैसे देह भान, देह भान, केशवाचे भेटी लागलेसे पिसे.
केशवाचे भेटी लागलेसे पिसे झाली झडपणी झाली झडपणी झाली झडपणी झाली झडपणी संचरले मानी आधी रूप संचरले मानी आधी रूप केशवाचे भेटी लागलेसे पिसे केशवाचे भेटी लागलेसे पिसे. या अभंगातील शब्दातून ते आपल्या तन मन बुद्धी भावनेची अवस्था विशद करतात. कदाचित हा प्रसंग घडताना असलेल्या त्यांच्या देहस्थितीविषयी सांगतात. म्हणतात, त्या केशवाच्या भेटीचे मला वेड लागले, कधी एकदा त्याची भेट होते असे होऊन गेले. त्या भेटीची आतुरता एवढी पराकोटीची होती की त्या ध्यासाने मी पुरता झपाटलो गेलो. त्याने माझ्यावर जादू केल्यासारखी स्थिती झाली, कारण त्याचे रूपच माझ्यामध्ये माझ्या मनामध्ये संचरले होते. आणि आपणा सर्वांना माहीत आहे, संमोहन क्रियेत एखाद्या व्यक्तीस संमोहित केले तर करणारा तोच दिसतो, पण खरा करता कुणीतरी दुसरा असतो. गोरोबा काका आपल्या मनोदशेबाबत काहीसे असेच झाल्याचे सांगताना म्हणतात, त्याच्या भेटीसाठी मी वेडा पिसा झालो. माझे देहभान कसे विसरले गेले मलाच कळले नाही, कारण अगदीच झपाटल्यासारखी स्थिती झाली. त्याच्या रूपाने माझ्या मनामध्ये अंतःकरणामध्ये संचार केला होता. अशा देहातीत अवस्थेत बंद डोळ्यांनी नामस्मरण करताना तल्लीन झाल्यामुळे रांगत आलेले लेकरू न दिसणे न कळणे व ते चिखलात जाऊन अनावधानाने तुडवले जाणे शक्य आहे. आजच्या व्यवहारी जगातही देहावर असताना आपले लक्ष थोडेसे एखाद्या विचारात गुंतले तर आपण काय करतो आहोत हे ध्यानी येत नाही. आपणाला बोलणाऱ्याला आपणच विचारतो, काय म्हटलात, परत एकदा सांगा, माझे लक्ष थोडे दुसरीकडे होते. एखाद्या विचारात असूत तर भाकरी भाजताना गरम तव्याचा चटका बसतो, हा काही चमत्कार नाही, सहज शक्य आहे. देहभान गेलेली माणसं तर त्या तंद्रीत काहीही करून जातात. इथे या सर्वांपलीकडली देहातीत अवस्था होती, त्यामुळे हे घडण्याची शक्यता अधिक बळावते. आणि पुढे वैराग्य अवस्थेच्या अनुभूतीनंतरची अद्वैताची जीवनमुक्तीची स्थिती सांगताना तर गोरोबा काका म्हणतात, न लिंपेची कर्मी न लिंपेची धर्मी न लिंपेची कर्मी न लिंपेची धर्मी न लिंपे गुणधर्मी पुण्य पाप न लिंपे गुणधर्मी पुण्य पाप केशवाचे भेटी लागलेसे पिसे केशवाचे भेटी लागलेसे पिसे. म्हणे गोरा कुंभार म्हणे गोरा कुंभार म्हणे गोरा कुंभार सहज जीवन मुक्त म्हणे गोरा कुंभार सहज जीवन मुक्त म्हणे गोरा कुंभार सहज जीवन मुक्त सुखरूप अद्वैत नामदेव सुखरूप अद्वैत नामदेव केशवाचे भेटी
लागलेसे पिसे केशवाचे भेटी लागलेसे पिसे केशवाचे भेटी लागलेसे पिसे न लिंपेची कर्मी न लिंपेची धर्मी. आता आम्ही कोणत्या कर्मामध्ये लिप्त होणार नाही, कुण्या धर्मामध्ये गुंतणार नाही. कर्म देहाशी संबंधित भाग आहे. जर देहातीत स्थितीची अनुभूती आली तर कर्मबद्धता राहत नाही. कर्म देहभाव असताना बांधू शकेल. इथे देहभाव हरपला तुझ पाहता विठ्ठला अशी स्थिती आहे, तर कर्माचा विषय खूपच अलीकडे संपून जातो. देहभाव हरपल्याच्या स्थितीत कर्म बांधू शकत नाही आणि तो साधक कर्मात लिप्तही होत नाही. तो कर्मबद्धतेच्या पलीकडे गेलेला असतो. गुरुबा काका तेच सांगताहेत. अरे मी आता अशा स्थितीला आलो आहे ना, जेथे कर्म पोचू शकत नाही आणि केवळ कर्मच नव्हे तर धर्मही खूप पाठीमागे राहून गेला आहे. गुरुबा काकाच सांगताहेत, आता मी कुठल्या धर्मातही लिप्त होणार नाही, मग तो देहधर्म शरीर धर्म असो अन्यथा आणखी कोणता धर्म. मला आता त्याची गरज उरली नाही. या सर्वांची गरज निश्चित आहे, पण ती साधनेच्या प्राथमिक स्थितीत, देहभानाच्या जाणीवेच्या स्थितीत, साक्षात त्या चैतन्याचा मनात हृदयात संचार झाल्याची अनुभूती जाणीवेद्वारे लक्षात आल्यानंतर कर्मधर्म गौण होऊन जाते. हा संचार लक्षात येत नाही तोपर्यंत सर्व ठीक, पण अंतिम अध्यायाची सर्व धर्माण परित्यज्ये मामेकम शरणं व्रज असंच तो सुद्धा सांगतो. इथं कुठं गरज राहते धर्माची तरी, नाहीतरी ते सुद्धा एक वेष्टनच, नाहीतर ते सुद्धा एक आवरणच. शुद्ध भक्तीच्या पोटी हृदयांतरी कैवल्य ज्योतीच्या संचारानंतर आवरण शून्य त्या एका चैतन्याप्रती शरणागती फक्त बाकी राहते. तिथे कर्म शिल्लक उरत नाही आणि धर्माची गरज राहत नाही. आणि जिथे कर्मधर्मच उरत नाही तिथे पाप पुण्याच्या गुणधर्मामुळे लिप्त होण्याचा विषयच येणार नाही. कर्मधर्मबद्धता असेल तेव्हा पाप पुण्याच्या गुणधर्माची लिप्तता बांधू शकेल. जिथे कर्म आणि धर्माचीच सीमारेषा संपून जाते तिथे पाप पुण्याच्या सामान्य बंधनाचा पाश काय करू शकणार आहे. म्हणून गुरुबा काका म्हणतात, न लिंपेची कर्मी न लिंपेची धर्मी न लिंपे गुणधर्मी पुण्य पापा. कर्म धर्म आणि पाप पुण्याचा गुणधर्मही आता मला त्याच्या पाशात बांधू शकत नाही, कारण या सर्वांच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या बाहेर येऊन मी स्थिर झालो आहे. कर्मधर्म पापपुण्य व यांच्या गुणधर्माच्या बंधनातूनही मी आता मुक्त अलिप्त झालो आहे. म्हणजेच मी सुखरूपी अद्वैताचा, त्या अद्वैत भावाचा अनुभव घेणारा जीवनमुक्त बनलो आहे. जीवनमुक्ती अनुभवात येणे सहज शक्य असते, पण तिच्या मार्गातील प्रमुख अडसर असतो आमचा द्वैतभाव. व्यक्तिशः आम्ही मात्र कर्मातही रममान असतो, आम्हाला धर्मही बांधून टाकतो आणि कर्मधर्म संयोग रूपाने आम्हाला पाप पुण्यही प्रभावित करते. त्या पापपुण्याचा गुणधर्म आम्हाला क्षती पोहोचवितो. म्हणजेच आम्ही सर्वानुबद्धतेने द्वैताच्या बंधनात अडकून पडलेले सामान्य जीव बनून जातो. भगवान ने जो सबसे खूबसूरत चीज बनाई थी इंसान, तो इंसान अद्वैत स्थितीला प्राप्त झाल्यावर सहज जीवनमुक्त असतो, त्यात असून नसल्यासारखा. साधने तर सगळी हीच. हा देहही साध्याच्या मार्गातले साधनच. कर्म धर्म सर्व साधनेच. पण या सर्वांपलीकडल्या जीवनमुक्त स्थितीत सुखस्वरूप अद्वैताची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही, हा बोध गोरोबा काका नामदेवांना देतात. आणखी एका अभंगात गोरोबा काका आपल्या देहस्थितीचे वर्णन करताना म्हणतात, केशवाचे ध्यान धरुनी अंतरी, केशवाचे ध्यान धरुनी अंतरी, मृत्तिके माझारी
नाचतसे मृत्तिके माझारी नाचतसे मृत्तिके माझारी नाचतसे विठ्ठलाचे नाम स्मरे वेळोवेळा विठ्ठलाचे नाम स्मरे वेळोवेळा नेत्री वाहे जळ सद्गदित नेत्री वाहे जळ सद्गदित केशवाचे ध्यान धरुणी अंतरी मृत्तिके माझारी नाचत असे. माझ्या देहाची स्थिती कशी असायची तर हृदयामध्ये केशवाचे अखंड ध्यान असायचे. अंतरामध्ये केवळ तो आणि त्याचे स्मरण सातत्याने सुरू असायचे. पण अंतराची हृदयाची ही अवस्था असताना देह मात्र त्याचा देहधर्म पाळायचा. हा देह कार्यमग्न असायचा, काम करताना दिसायचा. मातीची भांडी निर्माण करण्यासाठी चिखल तुडवणे सुरू असायचे. यासाठी तुडवणे हा शब्दप्रयोग तरी बरोबर आहे का? नाही, ते तुडवणे नव्हते, ते नाचणे होते. माती तुडवताना पाय नृत्य करायचे, आनंदाने नाचायचे. कारण अंतरामध्ये केशवाचे ध्यान असल्याने त्या आनंदात मृत्तिकेमध्ये पाय आपोआप नर्तन करायचे. ते काम नव्हतेच, ते प्रभुनाम उच्चाराचे साधन होते. त्यात आनंद होता, त्याहीपेक्षा त्यात सुख होते, सात्विक समाधान होते. म्हणून माती तुडवणे नव्हे, मृत्तिकेमध्ये आनंदाचे ते नाचणे होते. त्या नृत्यातही पुन्हा विठ्ठलाचे नाम स्मरे वेळोवेळ. पुन्हा पुन्हा त्या श्री विठ्ठलाच्या नामाचे स्मरण सुरू असायचे. ज्याच्यावर प्रेम आहे ना, त्याचे पुन्हा पुन्हा स्मरण करावेसे वाटते. ज्याच्यावर आपली श्रद्धा आहे, भक्ती आहे, त्याची पुन्हा पुन्हा आठवण काढावीशी वाटते. त्याच्या आठवणीतही सुख वाटू लागते. आणि श्री विठ्ठल तर बस, सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, म्हणून त्याचे पुन्हा पुन्हा स्मरण. म्हणून गोरोबा काका विठ्ठलाचे नाम स्मरे वेळोवेळ. पण हे स्मरण ही कसे असायचे? आज लोक हातात माला घेऊन नामजप करतात. हा जप सुद्धा मोजून केला जातो. आणि जप सुरू असताना कब्बशीचा आवाज येतो, कधी तळत असलेल्या भजांचा सुगंध कळतो. नव्हे तर नको असलेली व्यक्ती समोरून जाताना कपाळावर आठ्या पडतात. एवढेच नाही तर आमच्या स्वतःच्या घरातलीच एखादी व्यक्ती आमच्या मनाविरुद्ध काही करत असेल तर या जपाच्या दरम्यान त्याच्यावर ओरडणेही होते. पण जप सुरू असतो. वारे जप नाही, या नामजपाचेही महत्व असेल कदाचित. पण इथे गोरोबा काका विठ्ठलाचे नाम स्मरे वेळोवेळ. ते स्मरण कसे होते? या स्मरणाच्या वेळी त्यांची अवस्था कशी असायची तर नेत्री वाहे जळ सद्गदित. त्या विठ्ठलाचे नामस्मरण करताना त्याच्या आठवणीने डोळे पाणावलेले असत. कंठ दाटून आलेला, सद्गदित झालेला असायचा. गोरोबा काकांच्या या अभंगातलाच एक विचार गदिमांच्या गीतरचनेतील संत गोरा कुंभार चित्रपटाच्या तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम, देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम या गीतातून डोकावल्यासारखा वाटतो. तुझे रूप चित्ती राहो म्हणजे गोरोबा काकांचे केशवाचे ध्यान धरुणी अंतरी. मुखी तुझे नाम म्हणजे गोरोबा काकांचे विठ्ठलाचे नाम स्मरे वेळोवेळ. आणि देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम या विचारांचा संदर्भ गोरोबा काकांच्या कुलालाचे वंशी जन्मले शरीर आणि मृत्तिके माझारी नाचत असे या शब्दात प्रकटलेला आहे. ज्यावर प्रेम आहे त्याच्या आठवणीने डोळे पाणावतात. ज्यावर भक्ती आहे त्याच्या स्मरणाने कंठ दाटून येतो. नव्हे नव्हे तर अशांच्या स्मरणाने, आठवणीने असे होणे सुद्धा सुखप्रद वाटू लागते. या रडण्यातही सुख वाटू लागते. कदाचित हेच आनंदाश्रू असावेत. गोरोबा काकांची त्याच्या वारंवार स्मरणात हीच अनुभूती असायची. आणि याच अभंगात ते आणखी एक विषय सहज बोलून जातात.
कुलालाचे वंशी जन्मले शरीर, कुलालाचे वंशी जन्मले शरीर. तो गोरा कुंभार हरिभक्त, तो गोरा कुंभार हरिभक्त, तो गोरा कुंभार हरिभक्त, तो गोरा कुंभार हरिभक्त. शरीर कुलाल वंशात जन्मले, पण हा गोरोबा हरिभक्त आहे. हरिभक्त असणाऱ्या गोरोबांचे फक्त शरीर देह कुलाल वंशात जन्मलेला आहे. मूळ देहभाव मात्र हरिभक्तीचाच आहे. इथे हरी महत्वाचा. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या भाषेत विष्णुमय खरे जग, येथे लागतसे लाग. वाटिले विभाग वर्ण धर्म हा खेळ, अवघी एकाचीच वीण. तेथे कैचे भिन्ना भिन्न, वेद पुरुष नारायण तेने केला निवाडा. किंवा वर्णाभिमाने कोण झाले पावन, असा प्रश्न उपस्थित करत हो का भलते कुळ शुची अथवा चांडाळ, म्हणवी हरीचा दास तुका म्हणे धन्य त्यास. हा जयघोष केला गेला. येथे कुळ महत्वाचे नाही, इथं कुळ महत्वाचं नाही, इथं हरीचा दास हरिभक्त असणं महत्वाचं आहे. आमची ओळखही कुळ जात वर्ण पंथ धर्म यापेक्षा हरिभक्त असावयास पाहिजे, असा संकेत जणू गोरोबा काका देतात. ते असाच काहीसा संकेत आणखी एका अभंगातून देतात. देवा तुझा मी कुंभार, देवा तुझा मी कुंभार. नासी पापांचे डोंगर, नासी पापांचे डोंगर. देवा तुझा मी कुंभार, देवा तुझा मी कुंभार. आईशा संतप्ते हो जाती, आईशा संतप्ते हो जाती. घडे साधूची संगती, घडे साधूची संगती, घडे साधूची संगती. देवा तुझा मी कुंभार, देवा तुझा मी कुंभार. देवा तुझा मी कुंभार, नासी पापांचे डोंगर. देवाशी संवाद साधताना, त्याच्याबरोबरचा ऋणानुबंध सांगताना गोरोबा काका म्हणतात, देवा मी तुझा आहे रे. मी कुंभार असलो तरी अगोदर तुझा आहे. कुंभार असणे यापेक्षा तुझा असणे महत्वाचे. मी काहीही असेन पण तुझा नसेन तर माझ्या त्या असण्याला काही अर्थ नाही. आणि मी काहीच नसेन पण तुझा असेन तर त्या असण्याला खूप मोठा अर्थ आहे. म्हणून देवा मी तुझा कुंभार. आणि हे देवराया, तुझा असल्यामुळेच तुझ्या कृपेने मी पापांचे डोंगरही उद्ध्वस्त करू शकतो, पातकांच्या पर्वतांचा नाश करू शकतो. इथे भोवताली ती पापवृत्ती खूप आहे. इथे सर्वत्र त्या पातक प्रवृत्तीचा संचार सुरू आहे. त्यांच्याशी लढण्याची माझी एकट्याची पात्रता नाही. पण जिथे मी तुझा होतो तिथे तुझी कृपा माझ्या पाठीशी उभा राहते
आणि तुझी ती असीम कृपा एकदा का माझ्या पाठीमागे उभा ठाकली की तुझ्या कृपेचे बळ माझ्यात संचरते आणि या दुष्प्रवृत्तींना नाहीसे करण्याची शक्तीही माझ्यात येते. त्या पापवृत्तींचा नायनाट करण्याची मला ऊर्जा मिळते. मग गुरोबा काका देवाजवळ काही मागणंही मागतात. म्हणतात, बरं का देवा, या पापवृत्तींच्या, पातकी प्रवृत्तींच्या, दुष्टवृत्तींच्या, दुष्प्रवृत्तीच्या विळख्यांनी वेढल्याने जेव्हा मी संतप्त होतो, गांजला जातो, तेव्हा मला साधू सत्पुरुषांची संगती घडू दे, संत सज्जनांचा सहवास लाभू दे. कारण या खळ प्रवृत्तींमुळे कदाचित मनास काही संताप वाटलाच तर हे चंदनासारखे शीतल असणारे संत तो परिताप नाहीसा करून चंदनासारखेच माझ्या जीवनाला सुगंधित करतील. तो संतप्तपणा घालवून मला सुगंधित शीतलता प्रदान करतील. ते सर्वही सदा सज्जन सोयरे होतू या पसायदानातील मागणीप्रमाणेच गुरोबा काका इथे घडो साधूची संगती असे म्हणतायत. त्या सर्वदा सज्जन असणाऱ्यांशी सख्य वाढू दे. हे प्रभो, त्या साधुचरित महात्म्यांची संगती मला लाभू दे. साधूंच्या संगतीचे, संत संगतीचे महत्व गुरोबा काकांना माहीत आहे. रामचरित मानसमध्ये संत तुलसीदासजी सुंदरकांडात 4था दोहा लिहितात. तात स्वर्ग अपवर्ग सुख धरिय तुला एक अंग तूल न ताही सकल मिली जो सुख लव सतसंग. स्वर्ग आणि मोक्षाचे सर्व सुख तराजूच्या एका पारड्यात ठेवले गेले आणि दुसऱ्या पारड्यात केवळ एक क्षणाच्या सत्संगाचे सुख ठेवले, तरीही स्वर्ग आणि मोक्षाचे सर्व सुख एकत्रित मिळूनही संत संगतीच्या सुखाची बरोबरी करू शकत नाही. पण या संत संगतीचा, साधू संगतीचा लाभ मात्र सहजासहजी होत नाही. मग हा लाभ कसा मिळू शकतो? बिनु हरी कृपा मिलही नाही संता. हरी कृपेशिवाय संतांची प्राप्ती होत नाही. संत संगतीसाठी ईश्वर कृपाच लागते. जगद्गुरु तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, बहु अवघड आहे संत भेटी परी जगजेठी करुणा केली. संत संगती खूप कठीण आहे, साधूची भेट होणे खूप कठीण आहे. पण जगदोद्धारक परमात्म्याने करुणा केली, कृपा केली, मग ती साधूची संगती मिळाली. म्हणून गुरोबा काका त्या भगवंताकडेच प्रार्थना करतायत की हे प्रभू, मला साधूची संगती घडू दे. ती तुझ्या कृपेने घडते, म्हणून संत संगतीसाठी तुझी करुणा असू दे. आणि अभंगाच्या अंतिम चरणामध्ये मग ते म्हणतात, पूर्ण कृपा भगवंताची, पूर्ण कृपा भगवंताची, पूर्ण कृपा भगवंताची, पूर्ण कृपा भगवंताची. गोरा कुंभार मागे हेची, गोरा कुंभार मागे हेची. देवा तुझा मी कुंभार, देवा तुझा मी कुंभार, देवा तुझा मी कुंभार. पूर्ण कृपा भगवंताची, गोरा कुंभार मागे हेची. हे देवराया, हे भगवंता, तुझी पूर्ण कृपा मला मिळू दे. मी फक्त एवढेच मागतो. माझी दुसरी कोणतीही अभिलाषा नाही. केवळ त्या भगवंताची पूर्ण कृपा मला लाभावी. त्याच्या करुणेचा मी पाईक असावे. तू आहेस कृपासागर, तू आहेसच करुणा निधान. पण त्या कृपेचा, करुणेचा प्रसाद मात्र मलाही मिळावा. माझी एवढी अभिलाषा तुला पुरवावीच लागेल. तुझे कृपादान मला तुझ्याकडून मिळावेच लागेल. या अभंगात गोरोबा काका साधू संतांची संगती मिळावी ही अभिलाषा व्यक्त करतात. कारण ते स्वतः एक सत्पुरुष आहेत.
समान वृत्ती एकत्र याव्यात असे वाटणे ही सहज भावना असते. समविचार, समान वृत्ती आणि त्यातही समान सात्विक वृत्ती एकमेकांना भेटतात तेव्हा मी आणि तू हा द्वैतभाव संपून ब्रह्मानंदी ऐक्यभाव प्रगट होतो. या भेटीबाबतचे अनुभव कथन करण्यासाठी गोरोबा काकांचा एक अभंग प्रकट होतो. ते म्हणतात, सरितेचा ओघ सागरी आटला, सरितेचा ओघ सागरी आटला, सरितेचा ओघ सागरी आटला, विदेही भेटला मना मना, विदेही भेटला मना मना, कवनाचे सांगाते पुसावया कवनाते, कवनाचे सांगाते पुसावया कवनाते, सांगतो ऐकते तेथे कैसे, सांगतो ऐकते तेथे कैसे. सरितेचा ओघ सागरी आटला. नदीचा प्रवाह अविरत वाहत राहतो ते सागराच्या भेटीसाठी. समुद्राच्या भेटीची आतुरता निर्माण झाल्यानेच जणू ती प्रवाहित होते. तिचा प्रवाह थांबतो सागरामध्ये आल्यावर. तिची ती अखंड धारा समुद्रामध्ये येऊन पूर्णत्वाला पोहोचते. तिच्या प्रवासाचे अंतिम स्थानच तो अथांग पसरलेला सागर. एकदा ती त्याच्यापर्यंत पोचली की तिचे वाहने थांबते, शांत होते. मग ते दोघे एवढे एकरूप होऊन जातात की स्वतःचे स्वतंत्र अस्तित्वच तिला उरत नाही. सरिता वेगळी आणि सागर वेगळा असा दाखवता येत नाही, नव्हे तर तसा तो उरतही नाही. सरिता सागर बनते, सागर सरितेला आपल्या अथांगतेत सामावून घेतो. एका विदेही व्यक्तीची दुसऱ्या विदेही व्यक्तीशी होणारी भेट अगदी अशीच असते. दोन विदेही स्थितीचे महात्मे एकत्रित आल्यावर नदी सागराचे मिलन होऊन जसे एकत्व प्रकटते तसाच इथेही ऐक्यभाव निर्माण होतो. किंवा गोरोबा काकांना असेही म्हणायचे असू शकते की नदी सागरासारखे मनाचे मनाशी मिलन होते त्याप्रमाणे विदेही आपल्या अंतरात्म्यात भेटतो. देहस्थितीतला मी आणि विदेही स्थितीतला तो मी हे पूर्णपणे भिन्न आहेत. देहाच्या जाणीवेत असताना आम्हाला विदेही अवस्थेतल्या माझ्या अंतरात्म्याच्या स्वरूपाची साधी ओळखही होत नाही. विदेही अवस्थेला गेल्यावरच त्या अंतरात्म्याचे स्वरूप कळू लागते आणि विदेही व त्याच्या आत्म्यामधील ती चेतना यांचे परस्पर मिलन होते. ते नदी सागरासारखे असते. ते दोघे उरत नाहीत, अभिन्नत्व प्रकट होते. भक्ती सरितेचा ओघ परब्रह्म सागराला मिळतो. ही अवस्था कुणी कुणाला सांगायची तरी कशी आणि विचारायची तरी कशी? कारण येथे सांगणारा व ऐकणारा तू आणि मी या दोन स्वतंत्र भावना नसतातच. सरिता सागराला जशी शरणागत होते तसा साधक मन बुद्धीने त्या अंतरात्म्यातील ईश्वरी चेतनेमध्ये जेव्हा मिसळतो तेव्हा मी आणि तू हे शिल्लकच राहत नाहीत. भक्तियोग विशद करताना मौली ज्ञानेश्वर महाराज एके ठिकाणी म्हणतात, जे मन बुद्धी इही घर केले माझे ठाई, तरी सांगे मज काही मी तू ऐसे उरे. नाहीच उरू शकत, कारण हृदयामधील ती परमात्म चेतनाच साधकाच्या उत्तम अवस्थेत त्याला आपल्यात सामावून घेते. ही चेतना तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या हृदयात आहे. गीता सांगते, सर्वस्य चाहम हृदिसन्निविष्टो, सर्व प्राण्यांच्या हृदयामध्ये मी प्रवेश करून राहिलो आहे. भूतमात्रांच्या अंतःकरणात ईश्वरांश आहे. तोच साधनेच्या उच्च स्थितीमध्ये मी तूपणाची बाधा शिल्लक ठेवत नाही.
मग जेथे भिन्नत्व जाऊन अभिन्नत्व येते त्या ठिकाणी विदेही भक्ताची आपल्या स्वतःशी हृदयातील भगवंताशी झालेली भेट तो कसा सांगू शकेल? ती सांगण्या पलीकडची गोष्ट होऊन जाते. ती शब्दातीत स्थिती असते. ही अवस्था शब्दांमध्ये बांधून व्यक्त करताच येत नाही, तसे करण्याची गरजही राहत नाही. दोन समान संवेदनांची माणसे जरी एकत्र आली तरी शब्दांची गरज राहत नाही. एखाद्याच्या डोळ्यातील भाव सर्व काही सांगून जातात. एक शायर म्हणतो, नजर ने नजर से मुलाकात कर ली, नजर ने नजर से मुलाकात कर ली, रहे दोनों खामोश और बात कर ली. शब्दांची काय गरज? संवाद पूर्ण होतो. ही देहभान असणाऱ्या दोन जड जीवांना साधते. मग गोरोबा काका तर विदेही साधकांचे होणारे आत्ममिलन विशद करतात. ही त्याही पलीकडची गोष्ट. इथे सांगणारा व ऐकणारा असणारच नाही. मी आणि तो या दोन स्वतंत्र अवस्था दिसणारच नाहीत. आणि एकदा या अवस्थेला गेला की मग गोरोबा काका लिहितात, नाही दिवस राती नाही कुळयाती, नाही दिवस राती नाही कुळयाती, नाही दिवस राती नाही कुळयाती, नाही माया भ्रांती अवघेची, नाही माया भ्रांती अवघेची. नाही दिवस राती नाही कुळ याती, नाही माया भ्रांती अवघेची. मग दिवस नाही रात्र नाही, कुळ नाही जात नाही. दिवस रात्र जात पात हा भेदाभेद तर संपतोच, पण त्याबरोबरच माया भ्रांतीचा पाशही पूर्णता संपून जातो. दिवस रात्र जात पात कळेल इंद्रियांच्या जाणीवेच्या स्थितीत. इथे इंद्रियार्पण झाल्यावर नेणिवेच्या स्थितीत दिवस रात्रीचे भान टिकून राहणेच संभवत नाही. तैसे सर्वेंद्रियासहित मज माझी सुनी चित्त, जे रात्रींदिवस न म्हणत उपासिती. अशीच जणू इथली स्थिती असते. दिवस रात्रीतला फरक कळत नाही, जातीपातींचा भेदाभेद छळत नाही. हे सगळेच संपून जाते. पण त्याही पलीकडे जाऊन माया भ्रांतीचा पाश सुद्धा पूर्णतः संपून जातो. माया या शब्दाच्या कठीण शास्त्रार्थामध्ये मी जाणार नाही, पण अत्यंत सोप्या भाषेत माया म्हणजे काय याचे विवेचन करायचे असेल तर असे सांगता येईल की जी गोष्ट सत्य नसूनही सत्य वाटते, वास्तव नसूनही वास्तव असल्याचा आभास निर्माण होतो, ती गोष्ट म्हणजे माया. माया आणि भ्रांती निर्माणच होते अज्ञानाच्या स्थितीमधून. मायेच्या मुळाशी अज्ञानच आहे आणि भ्रांतीच्या संशयाच्या मुळाशीही अज्ञानच आहे. मग इथे साधकाला उत्तमावस्था प्राप्त होताच पुन्हा अज्ञानाचा अंधकार राहण्याची शक्यता नाही. सूर्य उगवला की प्रकाश व्याप्त होणारच, आणि एकदा प्रकाशाने चराचर व्यापले की अंधाराचे अस्तित्व उरूच शकत नाही. अगदी त्याप्रमाणे जीवशिव ऐक्यानंतर, आत्म परमात्म मिलनानंतर अज्ञानाची स्थिती उरतच नाही. मग जिथे अज्ञानच नाहीसे होऊन ज्ञान सूर्याचे अवतरण होत असेल, तेथे माया भ्रांतीच्या पडछाया शिल्लक राहण्याचा विषयच येऊ शकत नाही. म्हणून गोरोबा काका सांगतात, नाही दिवस राती नाही कुळ याती, नाही माया भ्रांती अवघेची. सर्व काही संपून जाते. आणि संत नामदेवांना उद्देशून इथे गोरोबा काका म्हणतात, म्हणे गोरा कुंभार परियेसी नामदेवा, म्हणे गोरा कुंभार परियेसी नामदेवा, म्हणे गोरा कुंभार परियेसी नामदेवा, सापडला ठेवा विश्रांतीचा, सापडला ठेवा, सापडला ठेवा, सापडला ठेवा
विश्रांतीचा सापडला ठेवा विश्रांतीचा सापडला ठेवा विश्रांतीचा. ऐका नामदेवा, अहो अशा प्रकारच्या विश्रांतीचा, या परमशांतीचा ठेवा आपणाला सापडला आहे, गवसला आहे. जिथे जीव ब्रह्माचा ऐक्यभाव प्रगटला तिथेच ते विश्रांती धाम अवतीर्ण झाले. त्यास वेगळीकडे शोधण्याची आवश्यकता उरली नाही. तेव्हा या विषयानुषंगाने सुद्धा दीनराती जातीपातीच्या पलीकडील मायाभ्रांती मुक्त अद्वैत स्वरूप विदेही गोरोबा काकांचे मूल भजनानंदात तुडवले जाणे शक्य असल्याचे स्वीकारावे लागते. ते तुडवले जाऊन मूल पायाखालच्या चिखलात मिसळून गेले. तो बाळ गतप्राण झाला आणि तेरणेवर पाणी आणण्यासाठी गेलेली त्या बाळाची आई परत येऊन पाहते तर चिखलामध्ये रक्तमास. गोरोबा काकांचे समकालीन संत नामदेवजी लिहितात, तत्क्षणी त्याचा गेला तेव्हा प्राण, घेऊनी जीवन आली कांता. पाहती तो चिखलात दिसे रक्तमास, केला तो आक्रोश मोठा तिने. तर संत एकनाथ लिहितात, मृत्तिके सम जाहला असे गोळा, बाळ मिसळला मृत्तिकेत. रक्तमास तेने जाहला गोळा लाल, नेनवे तात्काळ गोरोबासी. मातृहृदयाचा आकांत झाला. तिने मोठ्याने हंबरडा फोडला. विठ्ठलाला शिव्या शाप देत तिने गोरोबांच्या हातास जोराचा हिसडा देऊन भानावर आणले. घडलेला सारा प्रकार प्रथम गोरोबा काकांना कळलाच नाही. उलट त्यांनी माझ्या भजनाचा भंग केलास, माझ्या नेमधर्मात बाधा आणलीस म्हणून रागावलेल्या स्थितीत चाक फिरवण्याची असेल कदाचित, पण काठी घेतली आणि ते खरंच मारतील म्हणून संताबाईंनी त्यांना, माझ्या अंगाला काठीनेच काय, हाताबोटानेही शिवाल तर तुम्हाला विठोबाची आण आहे, अशी शपथ घातली. तेव्हा गोरोबा थांबले, पण त्यांनी पुढेही आपल्या पत्नीस स्पर्श करायचे सोडून दिले. ही आम्हाला अतिशयोक्ती वाटेल, पण आम्हाला अतिशयोक्ती वाटत असली तरी भाव जगतामध्ये यास मान्यता आहे. शिवाय आजच्या व्यवहारी जगातही मी अशी काही माणसे पाहिली आहेत की त्यांनी एखाद्या विशिष्ट कारणाने कुठले तरी एखादे कायमचे व्रत घेऊन टाकले की आता मी हे कधीच करणार नाही. ज्यावर मी अपार माया केली तो माझा सख्खा भाऊ मला असं म्हणाला, तेव्हापासून मरेपर्यंत मी त्याच्या घराची पायरी चढली नाही. माझ्या मुलीचे शब्द माझ्या काळजाला एवढे लागले की त्यानंतर मी कधीही त्या व्यसनाला स्पर्श केला नाही. त्याच्या आठवणीत मी पुन्हा पायात कधी चप्पल घातलीच नाही. आजही निश्चय करून ती पाळणारी माणसे आपण भोवताली पाहतो. फार जुना काळ नव्हे, तुमच्या माझ्या आजोबांच्या काळात प्रत्येक गावात अशी काही तत्वनिष्ठ माणसे असायची की त्यांचा शब्द प्रमाण मानला जायचा. अण्णा असं म्हणाले ना, मग ठीक आहे, त्यांचा शब्द म्हणजे शब्द असतो, त्यांच्या शब्दापुढे आम्ही कुणीही जाणार नाही. सारा गाव विश्वास ठेवायचा. जास्त मागचा काळ नाही, आपल्या आजोबांच्या काळात हे होते. हा काळ अनुभवलेली माणसे अजूनही आहेत. गोरोबा काकांचा काळ लक्षात घ्या. गोरोबा काकांच्या जन्मसालास आज 748 वर्ष झालीत, तर गोरोबा काकांच्या समाधीला आज 698 वर्ष पूर्ण झालीत. त्या काळी तर तत्व प्रमाण होते, इथे प्रचंड पराकोटीची तत्वनिष्ठाच आहे. माझ्या विठोबाची घातलीसे आण, नहोची संतान वंशाशिया. माझ्या विठोबाची आण घातली आहे ना, मग माझ्या वंशास संतान नाही झाले तरी चालेल, हा वंश निसंतान झाला तरी चालेल, पण मी माझ्या विठोबाची आण नाही मोडणार. हा गोरोबा काकांचा स्वतःशी लढा होता. पत्नीला स्पर्शही नाही. वंशवृद्धी थांबली. कुंभारवाड्याची निपुत्रिकांचा वाडा म्हणून हेटाळणी सुरू झाली. सोबतच्या बायका संताबाईला घालून पाडून बोलू लागल्या. तेव्हा मनात एक हेतू ठेवून ती आपल्या माहेराला गेली. तेरच्या जवळचे ढोकी हेच तिचे माहेर सांगितले जाते, पण यास लिखित आधार नाही. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला हे आख्यायिकेच्या स्वरूपात सांगितले गेले आहे. ती माहेरला गेली आणि आपल्या वडिलांची समजूत घालून तिने आपली धाकटी बहीण रामीचे लग्न गोरोबांसमवेत ठरवले.
पुन्हा सासरी येऊन पतीला आपला मनोदय सांगितला. गोरोबा दुसऱ्या लग्नाकरिता तयार होत नाहीत हे कळल्यावर अन्नपाणी त्यागून जन्ममरणाची गळ घातली. त्या काळी द्विभार्या पद्धती समाजात सामान्य होती. त्यांचे दुसरे लग्न पार पडले. पण निरोपाच्या वेळी गोरोबांचे सासरे आपल्या थोरल्या मुलीचा मोठेपणा स्मरून तिला सुरक्षित करण्यासाठी सहज बोलून गेले. गोरोबा, तसं तुम्हाला सांगायची गरज नाही, पण मुलीचा बाप असल्यानं राहवत नाही म्हणून बोलतो. दोघींचाही सारखाच सांभाळ करा. दोघीत दुजाभाव करू नका. तुम्हाला विठोबाची आण आहे. पण नाथबाबांच्या शब्दात गोरोबा काकांनी त्यातून अर्थ काढला. लिगाड ते आपोआप मावळले, विषयांचे झाले तोंड काळे. विठ्ठले करुणा केली सर्वपरी, तारियेले भवपुरी संसाराचे. आणि त्यांच्या मनी पुनश्च झालेला निश्चय संत नामदेवराय सांगतात. गोरोबा काकांनी निश्चय केला, प्रण केला की गेला तरी आता जाओ माझा प्राण, न मोडी मी आन विठोबाची. गोरोबांनी दुसरी पत्नी संताबाईची धाकटी बहीण रामीलाही आपल्या पहिल्या पत्नीप्रमाणेच स्पर्श करायचे टाळले. आता दोघी दुःखी झाल्या, कष्टी झाल्या, पस्तावल्या, पण स्वीकारण्याशिवाय पर्याय नव्हता. एके दिवशी दोघींनीही विचार केला, आपणच यांना स्पर्श केला तर काय करतील? एकदा स्पर्श झाल्यावर काय? चिडतील, ओरडतील, रागवतील फार फार तर. पण पुन्हा सगळे व्यवस्थित होणार नाही कशावरून? आणि त्या रात्री त्या हळूच निद्रिस्त गोरोबा काकांच्या शेजारी जाऊन झोपल्या व त्यांचे हात आपल्या उरस्थळी ठेवून त्याही निद्राधीन झाल्या. पहाटे सवयीने जाग आल्यावर गोरोबांच्या लक्षात आले आणि या हातांनी माझ्या विठ्ठलाची आण मोडली म्हणून गोरोबा काकांनी दोन्ही हातच एका शस्त्रावर आपटले नि तोडून घेतले. हात तोडून घेतले